सुरुवातीला काय झालं, मी एका शेतकऱ्याच्या खुरपाला जात होते सुरुवातीला. खुरपायला गेल्यानंतर शेतकरी म्हणला, तुझं काय हे यायचा टाइम आहे काय, एवढ्या उशिरा आली, तुला एवढी पगार द्यावं लागते असं तसं. ठीक आहे, मला उशीर झाला तर मी वापस जाते माघारी. घरी येऊन बसून विचार केला. वडिलाला विचारलं, दादा तुम्ही करत होता ती मी केलं तर काय फरक पडेल. दादा म्हणलं, कर पोरे असू दे, चिवडा आणि पडा करून खाऊन ऐकून जग पोरे असू दे. वडील माझं म्हणलं, तीच व्यवसाय धरला मी, वडिलाचाच उद्योग उचलला मी. व्यवसायात माझ्या वडिलांमुळे आले. वडिलांनी शिकवलं मला. लांबुटी चिवडा, शेंगा लाडू, डिंक लाडू, कच्च्या पव्याचा चिवडा, शेव, लालन शाबूचा चिवडा, शेंगाची चटणी, सगळं माझ्या वडिलांनी मला शिकवलं. वडिलाची गरीब परिस्थिती होती, मग आम्ही कर्तुकीला आल्यावर आमच्या वडिलाचं सगळं उद्योग उचलून आम्ही करायला लागलो. आमचे वडील आता जागेला बसल्यात. आमच्या वडिलाला काय आता होत नाही. स्वतः तयार करून स्वतः मोहोळमध्ये जाऊन विकून येते, मोहोळ शहरात. पण ते कसं विकता? ते विकतो आम्ही 15 रुपये छटात. ते दुकानदाराला विकता की असं डोक्यावर? नाही ना, असं गिरायक खात्यात फिरतं हॉटेल आहे आपलं, फिरून असं डोक्यावर. कोर्टात, कचेरीत आणि इकडं बँकेने, दवाखान्याने, सगळीकडे आपली गिरायक. आणि आपल्या खाल्ल्याला त्याच्या बदली तक्रार वगैरे काय नाही, त्याची गॅरंटी देऊ शकतो आम्ही. हे किती वर्षापासून सुरू आहे असं विक्री? हे आमचं वडील पूर्वी करत होतं आणि ही लय दिवसापासून आहे. हे दुष्काळपासून आमचं वडील करत होतं. पण ही खेड्याला कुठली गिरायक एवढं ही सुधारायला, हे आपलं असंच डोक्यावर घेऊन एकाचं हिंडायचं फिरायचं, खेडीपारी करायची. मग असं करत करत असताना मग आम्ही आपलं मोहोळ जे धरलं, ती मोहोळाचं आपलं एकूण आपलं स्पष्ट जाऊन एकूण आपलं घरी. पण विकायला सुरुवातीला ज्यावेळेस गेलास तर काय अडचणीला सामोरं जावं? मी लाजायची. मी आता एवढ्या लोकात कशी ऐकू, ही डब्बा मी डोक्यावर कसं घेऊ, मी आता कशी करू, मी लाजायची. लाजत मी एकला डोक्यावर डबा घेतला की ती साहेब म्हणणार, ओ मावशी इकडे या, ती वकील म्हणणार, ओ मावशी इकडे या, ती माणूस म्हणणार रस्त्यातलं, ओ ताई इकडे या, मग तुमच्या त्या डब्यात काय आम्हाला खायला द्या. ते आजोबा ऐकायला येत होतं, ती कुठं आहे, ती आहे ती घरी, त्यांना होत नाही आता, मी करते त्यांचं. असं करत 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 आमचं चालू झालं, चांगलं झालं. बसलं आमचं. आम्हाला राहायला घर पण नव्हतं, आम्ही जागा पण विकत घेतली, जागा पण आम्ही बांधली, आम्हाला शासनानं घरकुलं बी दिलं. आमचं चांगलं बी आहे, व्यवस्थित आम्ही कष्टाने जगतो आमच्या. तर तुम्ही किती वर्षापासून करता हे व्यवसाय? हे माझे व्यवसाय 10-15 वर्ष झालं. 15 वर्ष झालं मी करते. ते कसं किती दररोज तर चिवडा विकला जातो? चिवडा दररोज जातो की आपला 7 किलो 8 किलो माल जाते. पेढा, त्यासोबत काय काय असतं? त्याच्यासोबत शेंगाचे लाडू, डिंकाचे लाडू, शेंगाची चटणी आणि म्हणलं तर कच्च्या पव्याचा चिवडा, मका पव्याचा चिवडा, सगळं थोडं थोडं, ती 1 किलो हे 1 किलो असं मिळून आमचा 7-8 किलो माल जातो दररोज. पण हे बनवता कुठे, कसं बनवता, आपल्या काय घरी काय तयार असतं? करतो आपण. कसं बनवतं? असं भट्टीवर इटाही मांडून, लाकडंही लावून चुलीवर आपलं केल्यासारखं, भट्टीवर केल्यासारखं करायचं, इटाच्या भट्टीवर. भट्टी आमची. दररोज किती बनवतात ते? दररोज 7 किलो माल. पण 7 सगळं किलो विकला 8 जातं? किलो सगळं विकलं जातं? सगळं ऐकतंय, काही सुद्धा महागारी येत नाही. एवढं कणभर चिवडा आमच्या पिशवीत महागारी येत नाही. एवढं बनवून सकाळी परत विकायला जायचं, ती स्वयंपाक कसं पाणी टाइम? करायचं, वडिलाला जीव घालायचं, नंतर घर सोडायचं, नंतर गाडी पकडायची. कुणीतरी गाडीवर तुमच्यासारखी भाऊबंद आपले येऊन घेऊन जातात पटकीने आपल्याला सगळ्याचे सहकार्य आहे. मी सगळ्याचे आभारी आहे. आणि कितीतरी दररोज व्यवसाय, सगळा खर्च वगैरे जाऊन किती राहतात? खर्च जाऊन आपल्याला बघा, कधी 700 रुपये राहतात, कधी 1000 रुपये राहतात. आपण जेवढं पाळचाल तेवढं, जेवढं फिरचाल तेवढं फिरतं हॉटेल आहे, तिथं पोच वाचाल तेवढं गिरायकापाशी. काय आता ज्या महिला आहेत त्या महिलांना काय सांगू इच्छिता? महिलांना म्हणायचं, आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहावा, जगा हिमतीने, कष्टाने आपल्या करत राहावा. कष्टाला यश येते आपल्या. तर किती उलाढाल होत असेल सगळी महिन्याखाली? महिन्याखाली उलाढाल होती. तरी किती लाखात वगैरे जात असेल? म्हणजे मला महिन्याला 30 पडते बा पगार. 30,000?